जर तुम्हाला सी फूड आवडत असेल ना तर ही रील नक्की बघा. तर आज मी बनवते ड्राय प्रॉन्स म्हणजेच सोडे. सगळ्यात पहिले सोड्यांना नॉर्मल पाण्याने 4 वेळा धुवून घ्या आणि एकदा गरम पाण्याने. हा आगरी मसाला, तिखट मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घेतले. आगरी मसाला एवढा तिखट नसतो म्हणून थोडंसं तिखट होण्यासाठी थोडासा मिरची पावडर घ्यायची. सगळ्यात पहिले ऑइलमध्ये गार्लिक, कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे. ऑनियन चांगला गोल्डन झाला की ह्याच्यामध्ये एक टोमॅटो ऍड करायचा आहे. टोमॅटो कुक झाला की ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सोडे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे कोकम, मस्त टँगी फ्लेवरसाठी. मग याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे. मस्त मिक्स झालं की कव्हर करून 5-10 मिनिट्ससाठी मीडियम फ्लेमवर कुक होऊ द्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये सॉल्ट ऍड करून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. अँड देन फायनली आपण याच्यावरती फ्रेश चॉप्ड कोरिअँडर गार्निश करणार आहोत. अँड इट्स रेडी टू सर्व. आगरी स्टाईल सुकी मच्छी तयार, एकदम झटपट, मसालेदार अँड सो यम्मी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, अगदी ऑथेंटिक फ्लेवरसाठी आगरी मसाला वापरा, तोच देतो खरा आगरी टच. गरम गरम सर्व करा तांदळाच्या भाकरीसोबत. आता मी सोडे ट्राय करते. सो लेट्स सी हाऊ इट इज. सुपर. पार्ट 2 मध्ये मी टाकणार आहे जवळाची रेसिपी. सो डू फॉलो मी.